सगळ्या योजना या महाराष्ट्रात कधी लागू नव्हत्या झाल्या। सगळ्यात महत्वाची योजना माझी लाडली बहीण ही योजना जी दादांनी 2024च्या अर्थसंकल्पामध्ये मांडली ती गरीब गृहिणींना कशी मदत होईल त्याकरता त्यांनी ते 1500 रुपये महिन्याचं डिक्लेअर केलेलं। पण या काँग्रेसच्या सरकारला ते बिलकुल पसंत आलं, कारण की त्यांना हे कळून चुकलं की 1500 रुपये महिन्याची जी लाडली बहिणींचं योजना आहे ही योजना महायुतीला सगळ्यात जास्त म्हणजे पसंत करून राहिले ज्या महिला वर्ग आहेत। म्हणून काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलं की तुम्ही अंबानीचं कर्ज माफ करू शकता, पण लाडल्या बहिणीसाठी कर्ज घेऊन तुम्ही बहिणींची फसवणूक करून राहिले, म्हणजे ते या योजनेच्या विरोधामध्ये बोलत। म्हणजे त्यांना ही योजना पसंत नाही आली, कारण की ही लाडली बहीण ही योजना जी आहे ज्या गृहिणींकडे काही काम नाही आहे त्या बिचाऱ्या एकदम लोअर याच्यामध्ये येतात त्या महिलांसाठी आहे। ते याच्यामध्ये ही इतकी चांगली योजना जेव्हा 5-5 राज्यामध्ये राबवली तर याच्यात काँग्रेसचं पोट दुखण्याचं काय कारण होतं? अहो याच्या पहिले अर्थसंकल्प काँग्रेसनी मांडलेले आहेत, भाजपनी मांडले, बाकी पण लोकांनी अर्थसंकल्प मांडले, तर प्रत्येक वेळेला तर कर्ज घ्यावंच लागतं ना, बिना कर्जाने काही होतं थोडी। आणि त्यातल्या त्यात दादांनी या सगळ्या योजनांचा 15 दिवस अभ्यास केला आणि त्याच्यातून जे महाराष्ट्राला जीएसटीचे 70,000 करोड रुपये जे मिळून राहिले आहे त्या 70,000 करोड मध्ये काही योजनांचं झालं आणि जे अजून प्रत्येक याच्यातून जो रेव्हेन्यू येऊन राहिला महाराष्ट्राला त्याच्यात या सगळ्या योजना बसवलेल्या। तर काँग्रेसला म्हणण्याचा काही अधिकार नाही, पण काँग्रेस स्वतः करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही आणि आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। म्हणून काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी मगाशी स्टेटमेंट केलं की ही फसवी योजना आहे, या बहिणींना फसवून राहिले, म्हणजे जे पैसे बहिणींना मिळून राहिले त्यांची इच्छा नाही की बहिणींना पैसे मिळायला हवे म्हणून आज आम्हाला एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे आमच्या लाडल्या बहिणीला सांगायचं आहे की काँग्रेसवाले कसे तुम्हाला पैसे मिळाले नाही पाहिजे म्हणून या योजना बनवून राहिले, हे विरोध करून राहिले। याच्यात ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्याचा एका दिवशी जाणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिन्याचं हे एका दिवशी जाणार आहे, म्हणजे त्यांच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये हे पैसे जमा होतील आणि ही लाडली बहीण ही योजना महायुतीच्या सरकारनं जे महाराष्ट्रात लागू केली आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि त्यातल्या त्यात अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून आमचे नागपूरची जनता या विदर्भातले लाडली बहीण त्यांचं मनापासून स्वागत करत आहे, आभार मानत आहेत आणि त्याकरता म्हणून ही प्रेस आम्ही आज ठेवली।